नमस्कार. अखेर पेन्शन वादावर सरकारकडून तोडगा. आता NPS कर्मचाऱ्यांना अंतिम मूळ वेतनाच्या 50% इतक्या वेतन निवृत्तीचा प्रस्ताव. काय आहे सविस्तर उत्तर जाणून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. NDA सरकारला लोकसभा निवडणुकांमध्ये हवे तसे यश संपादन करता आले नाही. याचे एक कारण म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मुद्द्यावर तोडगा न काढणे. यामुळे आता केंद्र सरकारकडून पेन्शन वादावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत आहेत. सोमवारच्या दिवशी दिल्ली येथे कर्मचारी संघटना व वित्त मंत्रालयासोबत पेन्शनच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली असून येत्या अर्थसंकल्पामध्ये पेन्शनच्या वादावर तोडगा काढण्यात येणार असल्याची नमूद करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे. यामध्ये NPS कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शनप्रमाणे शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% इतकी रक्कम पेन्शन म्हणून देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वेळेस 50,000 रुपये इतके मूळ वेतन दिले असेल तर त्यास पेन्शन म्हणून 25,000 रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात येणार आहे. यामध्ये कर्मचारी संघटनेच्या वतीने जुनी पेन्शन योजनाच पुढे लागू करण्याची मागणी कायम ठेवत आली आहे. कारण जुन्या पेन्शनमध्ये आर्थिक लाभासह सामाजिक सुरक्षाही प्रदान होते. देशामध्ये आगामी 3 ते 4 महिन्यामध्ये बऱ्याच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून सदर निवृत्ती वेतनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. अर्थसंकल्पामध्ये निर्णयाची शक्यता. केंद्र सरकारचे 23 जुलै 2024 रोजी अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. यामध्ये NPS धारकांना अंतिम वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून देण्याच्या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे NDA पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये याचा फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु मित्र, जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होणार नाही सरसकट, तोपर्यंत मात्र यांच्यावर कुठलाही तोडगा निघणे आपण असं म्हणू शकणार नाही. म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये वोट फॉर OPS हेच मिशन आपण राबवून जुनी पेन्शन जशाची तशी लागू करण्याकरिता सरकारला भाग पाडूया, कारण तीच सर्वांच्या हिताची आहे. चला, तुम्ही आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की लिहा आणि वोट फॉर OPS हे मिशन राबवण्याकरिता आपण सहमत आहात काय हे कमेंट्स करून सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.